नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रीतम या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 19वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। यापूर्वीच्या भागामध्ये आपण आतापर्यंत पाहिलं की प्रीतमकडे पैसे नव्हते, पण बाईविषयीची आपुलकीची भावना व्यक्त करण्याची त्याची तीव्र इच्छा होती, म्हणून त्याने त्याच्या जवळची एकुलती एक खास वस्तू बाईंना भेट म्हणून दिली। बाईंनी पण तिचा प्रेमाने स्वीकार केला। दोघांच्याही मनातील भावना एकमेकांपर्यंत पोचल्या, पण असं प्रत्येक वेळेला होतं का? नाही। या कृतीमागे त्याच्या मनामध्ये उदात्त भावना आहेत हे आपल्याला समजतं आणि बाईंच्या प्रेमळ वागण्याने जणू त्याला संजीवन मिळालेली होती। तो आनंदाने वावरू लागला होता। तो आता दबलेला, खचलेला मुलगा राहिलेला नव्हता। तो आता समंजस, शहाणा आणि जाणता मुलगा बनला होता। प्रीतममध्ये झालेला हा बदल बाईच्या मायेमुळे झालेला होता। मुलांना धाकाने, दहशतीने न वागवता प्रेमाने वागवले तर मुलांमध्ये चांगला बदल होतो, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे। आता पाहूया पाठाच्या प्रत्यक्ष परिच्छेदातून की प्रीतममध्ये पुढे अजून काय आमूलाग्र बदल झालेले होते। त्याच्या माझ्यातला अतूट धागा असा अधिकाधिक चिवट होत गेला। मी कधी कधी त्याच्या वर्गाला शिकवत नव्हते, तरीही ते धागे फुलत आमच्यामध्ये नाते विणत राहिले। आता बघा, तो मोठ्या वर्गामध्ये पुढे जाऊ लागला। वर्गशिक्षिका पण म्हणून त्या आता त्याला वर्गशिक्षिका नव्हत्या, पण तरी पण त्यांच्यामध्ये आपुलकीची ही भावना दिवसेंदिवस वाढत होती। एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये जिव्हाळा, प्रेम हे नाते निर्माण होतच होते। तो चांगल्या रीतीने मॅट्रिक झाला आणि मग हॉस्टेलला राहून 12वी झाली, 10वी। आता दुसरीचा तो मुलगा आता त्या पुढचा वर्णन लेखिका करत आहेत की तो आता मॅट्रिक पास झाला, 12वी पण त्याची झाली। त्याला NDA मध्ये प्रवेश मिळाल्याचे त्याने मला पत्राने कळवले। दरवर्षी त्याचे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारी पत्र येई। मी माझ्या वाढत्या संसारात गुरफटले होते, त्यामुळे उत्तर पाठवेनच असे नव्हते, पण तो अगदी काटेकोर होता। आता तो छोटासा प्रीतम, दुसरीत शिकणारा प्रीतम आता मोठा झालेला होता आणि लेखिका पण त्यांच्या संसारामध्ये गुरफटलेले होते। लेखिकाला तो न विसरता दरवर्षी जिथे कुठे राहत होता तिथून नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठवेत। वेळच्या वेळ तो लेखिकाला पत्र पाठवून त्यांची खुशाली विचारत। आता लेखिकाकडनं प्रत्येक वेळी त्या पत्राचं उत्तर दिलंच जाईल असं नव्हतं। ट्रेनिंग संपवून सेकंड लेफ्टनंट म्हणून तो नियुक्त झाला। पासिंग आउट परेड साठी त्याने मला पुण्याला यायला विशेष निमंत्रण दिलं। बघा, आता तो दुसरीत शिकणारा अबोल एकलकोंडा मुलगा, केवळ बाईंनी त्याला जो जिव्हाळा, प्रेम, त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला होता, तो त्याच्या भावी जीवनाला फुलवायला अत्यंत महत्त्वाचं योगदान ठरला होता। महत्त्वाची संजीवनी ती तिथे ठरलेली होती। आता तो सेकंड लेफ्टनंट या पदावरती नियुक्त झालेला होता आणि त्यासाठी जी काही परेड, पासिंग आउट परेड निघणार होती, त्याचं विशेष आमंत्रण त्यांनी बाईंना दिलेलं होतं आणि जायचे यायचे तिकीटही त्यांनी स्वतःच पाठवलेले होते। बाई तिथे जातात। स्टेशनवर फुले घेऊन प्रीतम उभा होता। इतका देखणा, भरदार दिसत होता की मीच आता त्याच्या खांद्याखाली येत होते। त्या दिवशी आई वडिलांना विशेष जागे बसवतात, त्याचे वडील येऊ शकले नव्हते, त्या जागी त्याने मला बसवले होते। माझ्या हातातल्या त्या बांगड्या त्याने बघितल्या आणि माझे हात हातात घेत त्यावर त्याने डोके टेकवले। त्यावर पडलेले पाणी मला कळले। त्याला जेव्हा छातीवर बिल्ला लावला गेला तेव्हा मी जोराने टाळ्या वाजवल्या। मला निरोप देताना तो म्हणाला, बाई, तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती। गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो। तर या परिच्छेदमध्ये आपल्याला काय समजते की स्टेशनवर बाईंना प्रीतमचे देखणे भरदार रूप जाणवते। आपण त्याच्या खांद्याखाली आहोत हेही बाईंना जाणवते। कोणत्याही आईला आपला मुलगा देखणा, रुबाबदार व्हावा, आपल्यापेक्षा उंच व्हावा असे वाटते। म्हणूनच प्रीतमला पाहताच बाई फार आनंदी होतात। दुसऱ्या बाजूने पाहिले तर प्रीतम बाईंचा मुलगा असल्याचे सुख अनुभवत होता किंवा अनुभवत असतो। तो त्यांना
आई बाबांच्या आसनावर बसवतो आणि गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो असे म्हणतो आणि त्या आपल्या आईप्रमाणे आहेत असं नाही तर ते आपल्या आईच आहे अशी भावना तो तिथे व्यक्त करतो. 4 वर्षांनी त्याच्या लग्नाची पत्रिका तिकिटासह माझ्या हातात पडली. मध्यंतरी त्याचे वडील वारल्याचे त्याने कळवले होते. माझ्या सर्व अडचणी बाजूला सारून मी लग्नाला गेली. त्याच्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा प्रसंग मी हजर राहून पाहावा अशी त्याची इच्छा मला जणू टेलिपथीने कळवली. तर बघा इथे सुद्धा आपल्याला ज्याप्रमाणे प्रीतमचं बाईंबद्दल जो जिव्हाळा होता तोच बाईंचा सुद्धा अगदी पोटच्या मुलाप्रमाणे त्याच्यावरती जीव होता. म्हणून बाई सुद्धा स्वतःच्या सगळ्या अडचणी बाजूला सारून त्याच्या लग्नाला जातात. त्याच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईसाठी म्हणून घेतलेली साडी त्याने मला घ्यायला लावली आणि माझ्या पुढ्यात जोडीने वागताना त्याने पत्नीला सांगितले, या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथला नावाचा आज कोणीही अस्तित्वात नसता. मी देऊ केलेल्या बांगड्या परत करत तो म्हणाला, त्या तुमच्याजवळ आहेत ही भावना मला पुरेशी आहे. तुमच्याजवळच त्या असू दे. केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, मी धावत येईन. तर बघा इथे सुद्धा आपल्याला एक शिक्षिका आणि एक विद्यार्थी हे नातं पाहायला मिळत नाही, तर एक आई आणि एक मुलगा हेच नातं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून बघा प्रीतमचं आपल्या बाईबद्दल असलेलं प्रेम की गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो असं तो बाईंना म्हणून दाखवतो. आपल्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत असे तो पत्नीला सांगतो. एखाद्या आईने आपल्या मुलाला घडवावे तसे बाईंनी आपल्याला घडवले असे तो मानतो. आपल्याला मुलगा मिळाला असेही बाईंना वाटते, तर आपल्याला आई मिळाली असे प्रीतमला वाटते. म्हणजेच काय, दोघांनाही साफल्याचा आनंद मिळतो. आपण कृतार्थ झालो असे दोघांनाही वाटते. हा भाव दोघांमधील नात्यांतून संपूर्ण उतार्यामध्ये भरून राहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने प्रीतम ही कथा इथे संपते. पण ही कथा वाचल्यानंतर आपल्याला उमगतं की प्रीतम ही कथा अत्यंत भावपूर्ण अशी कथा आहे. प्रीतम व त्याच्या बाई यांच्यातील नात्यांचे हृदयस्पर्शी दर्शन या कथेमध्ये आपल्याला घडते. प्रीतमच्या बाईंनी प्रीतमची नकारात्मक बाजूच प्रथम जाणवते आणि त्यामुळे त्याच्या मनात त्याची नकारात्मकता प्रतिमा निर्माण होते. परंतु त्याची खरी पार्श्वभूमी कळल्यावर त्यांच्या मनात त्याच्याविषयी दया निर्माण होते आणि त्या त्याच्याशी सहृदयतेने वागू लागतात. त्याला भावनिक आधार देतात आणि ह्या भावनिक आधारातूनच, या प्रसंगातूनच त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. तो आत्मविश्वास कोणी दिलेला असतो त्याला, तर बाईंकडून त्याला मिळालेला असतो. बाईंकडून त्याला भावनिक पाठबळ पण मिळते आणि त्याच्या जोरावरच तो सेकंड लेफ्टनंट बनतो. आदराचे आणि प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करतो आणि या कारणाने त्याला बाई म्हणजे आपली आईच असे मनोमन वाटत राहते आणि बाईंना त्याच्यातील सद्गुणी होतकरू मुलगा दिसतो आणि ते त्याला तसे घडवत नेतात. तर ह्या प्रकारेच आपल्याला ह्या पाठामध्ये बाई आणि प्रीतम दोघेही एकमेकांना तृप्तीचा, परिपूर्तीचा आनंद देताना पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. आता आपण पाठाखालील स्वाध्याय अर्थात कृती अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. आपण पहिले प्रश्न वाचून घेऊया, मी तुम्हाला नंतर डायरेक्ट उत्तर सांगणार आहे. स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक 1, तुलना करा. इथे शाळेतील प्रीतम आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम यांच्यामध्ये काय बदल झालेले होते तरी तुलना करून तुम्हाला लिहायचे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला कारणे लिहामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला प्रतिक्रिया लिहायची, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न 4 मध्ये लेखिकेच्या कृती आणि तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे तिचे गुण यांची जोड्या जुळवायच्या आहेत. प्रश्न 5 मध्ये तुम्हाला प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्य शोधायचे आहेत. नंतर
प्रश्न 6 मध्ये वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ ओळखून लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वमतवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण उत्तर अभ्यासून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये शालेय वर्गातील प्रीतम आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम यांच्यामधील तुलना करायची आहे. पाहूया उत्तर आपण. शालेय वर्गातील प्रीतम हा कसा होता? किरकोळ, किडकिडीत, अंगकाठी असलेला, रया गेलेला, युनिफॉर्म घातलेला आणि खांदे पाडून दिनवाणे भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम आहे. तर सेकंड लेफ्टनंट प्रीतम कसा होता? खूप देखणा, भरदार, उंच आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला व छातीला बिल्ला लावलेला प्रीतम. दुसरा मुद्दा आपण बघूया. शालेय वर्गातील प्रीतममध्ये एकलकोंडा, घुमा, कुणाशीही न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा प्रीतम. सेकंड लेफ्टनंट प्रीतम मध्ये आपण दुसरा मुद्दा बघूया. स्वतःला काय वाटते याचे स्पष्ट भान असणारा, NDA सारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम. दुसरा प्रश्न आता आपण पाहूया. कारणे लिहायचे. त्याच्यामध्ये अ आहे, प्रीतमला मराठी नीट येत नसे. उत्तर कारण प्रीतम जन्मल्यापासून महाराष्ट्राबाहेर होता. आ, पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते. कारण तर याचं उत्तर आहे कारण प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकेचे वडीलही वारले होते, त्यामुळे प्रीतमचा पोरकापणा त्यांना समजत होता. पुढचा प्रश्न लिहायचा आहे तुम्हाला. प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आहेत. पहिला अ आहे, प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया. उत्तर आहे, प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यावर बाईंनी त्याला थांबवून घेतले आणि आईवडिलांना घेऊन येण्यास सांगितले. दुसरा प्रश्न आहे आ, अबोल प्रीतम भडभडा बोलल्यावर वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया. उत्तर, बाईंनी प्रीतमला जवळ घेतले, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की ते बाईंचे प्रतिक्रिया आणि त्यांचे गुण यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. उत्तर पाहूया आपण. बाईंनी प्रीतमला जवळ घेतले, तर याच्यातून आपल्याला त्यांचा ममत्व हा गुण पाहायला मिळतो. दुसरा आहे, दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले, तर याच्यातून आपल्याला त्यांचा कार्यनिष्ठ हा गुण पाहायला मिळतो. तिसरा आहे, प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या, तर याच्यामध्ये आपल्याला बाईंचा संवेदनशीलतेचा गुण पाहायला मिळतो. चौथा आहे, एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला, तर याच्यामध्ये आपल्याला बाईंचा निरीक्षण हा गुण पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्य शोधा व लिहा. पहिला आहे, प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. दुसरा आहे, मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत. तिसरा आहे, माझ्याबद्दल तक्रार केली तर मामी खूप टाकून बोलते, मग मामा मला तर मारतात. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार, तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे. चौथा, तो हळूच जवळ येऊन म्हणाला, बाई माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या आणि अत्तर मी तुम्हाला दिले, तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे, खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या. पाचवा, या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत, त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथला नावाचा आज कोणी अस्तित्वात नसता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ लिहा. पहिला आहे अ, रया जाणे. याच्यामध्ये 3 विकल्प दिलेले, शोभा जाणे, शोभा करणे आणि शोभा येणे, तर याचं उत्तर येणार शोभा जाणे. दुसरा आहे आ, संजीवनी मिळणे. विकल्प आहे तुमचे जीव घेणे, जीवनदान मिळणे, जीव देणे, तर संजीवनी मिळणे याचा अर्थ येणार आहे जीवदान मिळणे. पुढचा प्रश्न तुम्हाला स्वमतवरती आधारित आहे. अ, प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधाविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. उत्तर, प्रीतम ही एक अत्यंत भावपूर्ण अशी कथा आहे. प्रीतम व त्याच्या बाई यांच्यातील नात्यांचे हृदयस्पर्शी चित्रण किंवा दर्शन या कथेमध्ये घडते. प्रीतम हा इयत्ता 2रीत शिकणारा 7 वर्षाचा मुलगा आहे. त्याची आई 4 वर्षापूर्वीच वारली. वडील सैन्यात असल्याने सतत सीमेवर असतात. तो मामा मामींकडे राहायला आलेला आहे. मामा मामी त्याला निर्दयतेने वागवतात. वडील असूनही त्याला अनाथ, पोरके झाल्यासारखे वाटत राहते. तो कोणात मिसळत नाही, एकलकोंडा घुमा बनला आहे. प्रीतमच्या बाईंनी प्रीतमची नकारात्मक बाजूच प्रथम जाणवते, त्यामुळे त्यांच्या मनात त्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते
परंतु त्याची खरी पार्श्वभूमी कळल्यावर त्यांच्या मनात कणव निर्माण होते. त्या त्याच्याशी सहृदयतेने वागू लागतात, त्याला भावनिक आधार देतात. सगळ्या मुलांनी वर्गणी काढून बाईंना भेटवस्तू दिली. प्रीतम त्याच्याजवळ आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट म्हणून देतो. आईविषयीच्या सर्व भावना त्या बांगड्यांमध्ये त्याने साठवलेल्या होत्या. त्याच्या दृष्टीने ती अमूल्य अशी वस्तू होती, ती तो बाईंना भेट म्हणून देतो. त्याच्या मनातला हा उच्च उदात्त भाव बाईंच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. त्या त्याच्या भावनेचा गौरव करतात. अशा प्रकारे बाई त्याला प्रसंगाप्रसंगातून आत्मविश्वास देतात. बाईंकडून भावनिक पाठबळ मिळते. त्याच्या जोरावर तो सेकंड लेफ्टनंट बनतो. आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करतो. त्या कारणाने त्याला बाई म्हणजे आपली आईच असे मनोमन वाटते. बाईंनी त्याच्यातील सद्गुणी होतकरू मुलगा दिसतो, ते त्याला तसे घडवत नेतात. बाई आणि प्रीतम यांच्यामध्ये माय लेकरांचे भावनिक नातेसंबंध रुजल्या जाते. सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान महत्त्वाचे असतात. इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे दुसरा स्वमतवरती की शिक्षकांच्या तुमच्या जीवनातील स्थान काय आहे. त्याचं उत्तर आपण पाहूया. सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे माझ्या जीवनात पण शिक्षकाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. मी आज जे घडले ते माझ्या आई वडील व शिक्षकांमुळेच. बालवाडीपासून ते उच्च शिक्षण घेईपर्यंत मला विविध शिक्षक भेटले. त्यांच्यातील सकारात्मक गुण माझ्यात उतरले. माझ्याकडून मेहनतीचे महत्त्व समजले तर कोणाकडून मी मेहनतीचे महत्त्व समजले तर कोणाकडून देशप्रेमाचे धडे घेतले. कोणी संयम व शांतीचा पाठ शिकवला तर कोणी सत्याचा मार्ग दाखवला. प्रसंगावधान कसे राखावे हेही शिक्षकांनीच शिकवले. तर संकटातून मार्ग कसा काढावा हे पण शिक्षकांनी शिकवले. या सर्व गुणांमुळे माझा आत्मविश्वास वाढला व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी लागणारी जन्मभराची शिदोरी मला माझ्या शिक्षकांकडून मिळाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.